नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघता सेंटर स्पॉट. मित्रांनो, महाराष्ट्राचं शिक्षण खातं हा एक अजब प्रकार आहे आणि या महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचे जे GR असतात तो त्याहून मोठा अजब प्रकार आहे. म्हणजे सरकारं येतात जातात, सरकारं बदलतात, पण शिक्षण खात्याच्या GR वरती त्यांचा काही परिणाम होत नाही. शिक्षण खात्याचे GR हे नेहमीच कोणत्याही पक्षाच्या हाताखाली असताना, कोणत्याही पक्षाचं सरकार सत्तेत असताना शिक्षण खात्याचे GR हे चमत्कारिक असतात. अधूनमधून ते मजा उडवून जातात, अधूनमधून ते धमाल उडवून जातात शिक्षण खात्याचे GR. आणि काही काही GR असतात की हा असा GR नेमका शिक्षण खात्याने काय विचार करून काढला, यामागचं नेमकं त्यांचं कारण काय होतं, काय लॉजिक काय होतं हे कळत नाही. असाच एक प्रकार अलीकडेच घडलेला आहे. अलीकडे म्हणजे 5 जानेवारी 2024 शुक्रवारच्या दिवशी एक GR महाराष्ट्र शासनाने काढला आणि त्याच्यात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या शाळांना निर्देशित केलं, सूचित केलं. आदेश नाही येतो म्हटलं तर आदेश, पण खरं म्हणजे ती सूचना आहे. कसली सूचना? की महाराष्ट्रातल्या शाळांनी राव रंभा हा मराठी चित्रपट त्यांच्या विद्यार्थ्यांना दाखवावा. राव रंभा हा चित्रपट मराठी आहे, बरोबर, तो ऐतिहासिक चित्रपट आहे, मान्य आहे. राव रंभा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर बेतलेला आहे, हेही कबूल. परंतु ती खरं म्हणजे आहे एक प्रेमकथा. चित्रपट जो दाखवलेला आहे ती आहे प्रेमकथा, त्याला ऐतिहासिक प्रेमकथा म्हणू शकता. परंतु तो सत्य घटना आहे, तो एक सत्य इतिहास आहे, हे अजूनही छातीठोकपणे कोणीही कबूल केलेलं नाही. म्हणजे टायटॅनिक पण चित्रपट आपण बघितलाच. टायटॅनिकच्या जहाजाची दुर्घटना झाली हा सत्य इतिहास आहे, पण टायटॅनिक त्या जहाजामध्ये त्या हिरो हिरोईनचं जे काही प्रेम प्रकरण दाखवलं ती सत्य घटनेवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा. अशा पद्धतीची ती कथा निर्माण करण्यात आली आणि तो चित्रपट तो तशा पद्धतीने दाखवला. त्याच्यामुळे बघणाऱ्यांचा गोंधळ उडतो की बाबा खरा इतिहास काय आणि कल्पना कुठं सुरू होते वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती शिक्षण खात्याने, महाराष्ट्र शासनाने असा आदेश काढणं की असा हा रावरंभा चित्रपट, ज्याच्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मात्र प्रेमकथा हा मुख्य विषय, असा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखवायचा, शाळेच्या प्रांगणात दाखवायचा, अशी आदेशवजा सूचना आहे, GR काढलेला आहे. यावरती मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नाराजी दाखवली, नापसंती दाखवलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय की खरं हे की इयत्ता 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अभ्यासाला आहे, सिलेबसमध्ये आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जरी सिलेबसमध्ये असला तरी त्यामध्ये या रावरंभा निंबाळकर यांचं प्रेम प्रकरण किंवा कोणतीच प्रेमकथा याचा उल्लेख ऐतिहासिक म्हणजे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तरी नाही. महाराष्ट्र शासनानेच मान्य केलेली ही जी काही पुस्तकं आहेत इतिहासाची 10वी पर्यंतची, त्या कोणत्याही इतिहासाच्या शालेय पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये केवळ रावरंभा निंबाळकरच नाही तर कोणत्याही प्रेमकथेचा साधा उल्लेखही नाही. असं असताना महाराष्ट्र शासनाने असा GR का बरं काढला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की शालेय मुलांना शाळेच्या प्रांगणात पडद्यावर प्रेमकथा दाखवायची, तेही मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत, हे चिंताजनक आहे, हे विचित्र आहे. अशा पद्धतीचं मत शिक्षक आणि मुख्याध्यापक व्यक्त करतायत. पण
हा शासनाने काढलेला GRच असल्यामुळे काही बोलताही येत नाही. पण मुख्याध्यापकांनी हेही स्पष्ट करून झालेलं आहे की केवळ हाच चित्रपट म्हणून नाही, म्हणजे केवळ रावरंभाच्याच संदर्भात नाही, वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या विषयाला धरून त्या तत्कालीन परिस्थितीला अनुसरून अमुक अमुक चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखवावेत अशा पद्धतीचा GR शासन काढत असतं. आणि त्यामध्ये बहुतांश वेळेला तथ्य असतं. चांगले चित्रपट म्हणजे कित्येकदा आपल्या मराठी सिनेसृष्टीनी किंवा अगदी हिंदी सिनेसृष्टीनी सुद्धा अपवादात्मक परिस्थितीमध्ये चांगले चांगले चित्रपट काढलेले आहेत. आणि अशा अपवादात्मक चित्रपटांमुळे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना अशा चित्रपटांचा उपयोग व्हावा, तो बघून त्यांचं ज्ञान वाढावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत अशा उद्देशाने जेव्हा तशा चांगल्या हेतूने जेव्हा असे GR काढलेले आहेत, त्याचा फायदा त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना झाला आहे. जसं की एकेकाळी साने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित असलेला श्यामची आई सारखा चित्रपट होता. अशा पद्धतीचे आदेश पूर्वी गव्हर्नमेंटनी काढून झालेले आहेत आणि त्या काळामध्ये असे चित्रपट बघून मुलांच्यावर उत्तम संस्कार झालेले पण आहेत. अगदी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती सुद्धा कितीतरी चांगले चांगले उत्तम चित्रपट पूर्वी सुद्धा आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. तर ते सगळे सोडून हा प्रेमकथेला मुख्य प्राधान्य देणारा जो चित्रपट आहे तो का बरं म्हणून दाखवण्याची सक्ती केली जाते. तर या संदर्भात मुख्याध्यापकांचं असं म्हणणं आहे की केवळ हाच चित्रपट नाही, कोणत्याही चित्रपटाबाबतीत महाराष्ट्र शासन सक्ती करू शकत नाही शाळांना, आणि याही चित्रपटाच्या बाबतीत सक्ती केलेली नाहीये हे स्पष्ट केले मुख्याध्यापकांनी. म्हणजे GRची भाषा जी आहे त्याच्या आधारावरती ते सांगतात. दुसरी गोष्ट अशी, त्याच्यात आणखीन एक क्लॉज टाकलेला आहे की हा चित्रपट तरीही दाखवायचाच असेल तर 10 वर्षावरील विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवावा असं म्हणण्यात आलेलं आहे. आता 10च्या खालच्यांना काय कळत नाही आणि 10च्या वरच्यांना नेमकं काय कळतं, गॉड ओनली नोज. पण असो, असं त्यांनी टाकलं 10 वर्ष पूर्ण एक त्याच्यामध्ये अट टाकलेली आहे. तसेच कुणाही विद्यार्थ्यावर चित्रपट पाहण्याची सक्ती करू नये असंही म्हटलेलं आहे. म्हणजे त्या GR मध्येच ही भाषा आहे आणि मुख्याध्यापकांनी ती स्पष्ट करून सांगितली आहे. म्हणजे शाळांनी सुद्धा तो चित्रपट दाखवावा की न दाखवावा ह्याची सक्ती नाही. म्हणजे ते आदेश वजा सूचना आहे किंवा सूचना वजा आदेश आहे तो GR म्हणजे. आणि समजा जरी शो ठेवला तरी तो बघायलाच पाहिजे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी, अशीही सक्ती करायची नाही. म्हणजे कंपल्शन नाही करायचं कुठलंही. हे ठीक आहे, एका अर्थी कंपल्शन नाही आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु इतकं जरी असलं तरी मुळातच हा चित्रपट खरोखरच ऐतिहासिक सत्याला धरून आहे का? आमचा कुठल्याही प्रेमकथेला विरोध नाही आहे. मुद्दा इतकाच आहे की ती प्रेमकथा ही वास्तवाला धरून आहे का, इतिहासामध्ये ह्याची काही नोंद आहे का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, समजा जरी इतिहासाला धरून सत्य घटनेवरती आधारित त्याला सर्व पुरावे असलेली अशी ही प्रेमकथा आहे असं जरी सिद्ध झालं तरी मुख्य पॉइंट हा आहे की ही प्रेमकथा किती जरी सत्य असली समजा तरी सुद्धा शालेय मुलांना दाखवण्याच्या लायकीचं आहे का? ऐतिहासिकच मग तुम्हाला जर चित्रपट दाखवायचा असेल, शिवकालीन इतिहासावर आधारित जर तुम्हाला चित्रपट दाखवायचे असतील तर मग इतर चित्रपट आहेत. फर्जंद आहे, फत्ते शिकस्त आहे, तुमचा पावनखिंड आहे, शेर शिवराज आहे, अजून हिरकणी आहे. असे कितीतरी चित्रपट आजच्या काळातले आहेत. तुम्हाला आजच्या काळातले नको असतील तर ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले सुद्धा पूर्वीच्या काळातले भालजी पेंढारकरांच्या काळातले चित्रपट आहेत. त्याच्यामुळे क्वालिटी चित्रपट दाखवावे ज्यामध्ये खरोखर इतिहास उभा केलेला आहे, जिवंत केलेला आहे, असे दर्जेदार चित्रपट दाखवावे. रावरंभा हा दर्जेदार असेल मी नाही म्हणत नाही, पण पॉइंट हा आहे की त्याच्यामध्ये प्रेमकथा आहे आणि शाळेच्या आवारामध्ये तुम्ही शालेय विद्यार्थ्यांच्या वरती नेमके कसले संस्कार करताय ह्याचा विचार शिक्षण मंत्र्यांनी करायला पाहिजे, संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. ज्यांनी कोणी हा GR काढलेला आहे, त्या GR वरती ज्यांनी कोणी स्वाक्षरी केलेली आहे, असे जे कोणी संबंधित अधिकारी असतील, मंत्री असतील किंवा तत्सम कोणी व्यक्ती असतील, त्यांनी खरोखर रावरंभा हा चित्रपट पाहिलाय का, हा माझा पहिला प्रश्न. जर त्यांनी तो चित्रपट पाहिला असेल तरीही जर ते अशा पद्धतीने सही करत असतील, GR मान्य म्हणजे त्यांनी आदेश काढलेला असेल, आदेश वजा सूचना काढलेली असेल, अशा त्या व्यक्तींचा नेमका हेतू काय मग रावरंभा दाखवण्यामागचा, त्यांनी यामागचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की आम्ही अमुक विचार केला
राव रंभा हा चित्रपट दाखवला जावा अशा अशा पद्धतीचा आदेश, अशा पद्धतीचा GR आम्ही काढला. त्याच्या मागचं कारण हे होतं. याचं स्पष्टीकरण आयदर लेखी किंवा तोंडी माध्यमांच्या पुढे येऊन संबंधित अधिकारी किंवा मंत्री जे कोणी असतील त्यांनी यावरती स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. कारण हा गंभीर विषय मित्रांनो, हा हलक्यात घेण्याचा विषय नाहीये. तुम्हाला लहानपणापासून मुलांना दाखवायचंय का प्रेमकथा कशा असतात? त्या एक घरी जाऊन जी काही घाण होतीये जे बघतायत तो वेगळा विषय आहे. तर तुम्ही म्हणाल सर्वत्र हे सगळं बघायला मिळतं, मग आम्हीच कशाला मागे राहायचं? शाळा हे बघा, सर्व समाज आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे सगळं टीव्हीवर, मोबाईलवर, कम्प्युटरवर सगळं दिसत जरी असलं तरी अजूनही असं आपल्याकडे समजलं जातं की शाळांनी तरी अजून काही लाज सोडलेली नाही किंवा सोडायला नकोय. सगळेच जण दाखवतात तर आम्ही पण दाखवावं असा विचार जर शाळा सुद्धा करणार असतील तर मग फरक काय उरला? मग नीतिमत्तेची, संस्कारांची अपेक्षा कुणाकडून करायची? आणि इथे गुरुजनच व्यक्त करतायत ते जे ऑकवर्ड सिच्युएशन तयार होणार आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे. पडद्यावरती प्रेमकथा दाखवायला लागते आपल्याला भर शाळेच्या प्रांगणामध्ये. अशा स्थितीमध्ये गुरुजन, शिक्षक वर्गच जर का ऑकवर्ड होणार असेल, त्यांची लाजेनी मान खाली जाणार असेल, तर ती भले ऐतिहासिक काळावरती आधारित प्रेमकथा असेल पण ती प्रेमकथा आहे. याचा विचार संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांनी करावा. माननीय मंत्री दिलीपजी केसरकर यांना माझं हे नम्र आवाहन आहे, नम्र निवेदन आहे, कळकळीचं निवेदन आहे की आम्ही कुठल्याही प्रेमकथेच्या विरुद्ध नाही, आम्ही कुठल्याही चित्रपटाच्या विरुद्ध नाही. आमचं म्हणणं इतकंच आहे की शालेय विद्यार्थी जे असतात त्यांना या गटारगंगेत नका ठेवू. त्यांच्यावरती चांगले निर्मळ संस्कार करण्याचा प्रयत्न करा. ऐतिहासिक चित्रपट दाखवायचे असतील तर कितीतरी चांगले चांगले चित्रपट आहेत. आपण स्वतः परीक्षण करा आणि चांगला चित्रपट दाखवा. कोणतरी काहीतरी सांगितलं किंवा तुमचे काही लागेबंधे समजा जर का असतील की हा आमचा निर्माता, हा आमचा दिग्दर्शक, हे आमच्या जवळचे आहेत, मग आपण त्यांचे इंटरेस्ट जपण्यासाठी अमुक एक चित्रपट दाखवायला पाहिजे. माझ्याकडे पुरावा नाहीये पण असं काही आहे का? तपास करायला लागेल. त्या असल्या गोष्टी काहीतरी करण्यापेक्षा चांगले निर्मळ स्वच्छ चित्रपट दाखवा किंवा जर होत नसेल तर असले GR काढू नका. स्पष्ट नका काढू असले GR. कशाला वादाला तोंड फोडता मला काही कळत नाही. कशाला नसते बरं, मुळात काय वाद कमी आहेत का? कॉन्ट्रोवर्सी काय कमी आहेत का? कशाला कॉन्ट्रोवर्सी वाढवून घेता? सगळं चाललंय सुरळीत, बघवत नाही का कोणाला? असो मित्रांनो, तुम्ही पण व्यक्त व्हा. तुम्हाला मान्य आहे का अशा पद्धतीने लहान मुलांच्या वरती असे प्रेमकथांचे संस्कार व्हावेत शाळांमध्ये? ते तुम्हाला पटतंय का? पटत असेल तरीही व्यक्त व्हा, पटत नसेल तरीही व्यक्त व्हा. आमचं बरोबर वाटत असेल तरीही व्यक्त व्हा, आमचं चुकत असेल काही तरीही व्यक्त व्हा. कमेंट सेक्शनचा उपयोग करा. तुम्हाला जर आमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य वाटत असेल तर तुमच्या संपर्कात जर कोणी असे शिक्षण खात्यातले अधिकारी असतील, तुमच्या संपर्कातले कोणी मंत्री, त्यांच्या हाताखालचे राज्यमंत्री, त्यांच्या हाताखालचे PA, महाराष्ट्र शासनातले जे कोणी व्यक्ती, आपले छोटे मोठे व्यक्ती सगळे जे तुमच्या संपर्कात असतील त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, यातलं निवेदन पोचवा. एवढं झालं आणि जर निर्णयामध्ये काही बदल आला, हा GR जर मागे घेतला गेला किंवा या GR मध्ये काही सुधारणा करण्यात आली तर खूप खूप चांगलं होईल. केवळ ह्याला सक्ती नाही असं म्हणून चालत नाही. मुळात हा चित्रपट का घालताय तुम्ही? त्याचा की दुसरा कुठला तरी चित्रपट, चांगला चित्रपट टाका. ऐतिहासिकच चित्रपट दाखवायचा ना, चांगला ऐतिहासिक चित्रपट दाखवा ज्याच्यात फक्त इतिहासालाच प्राधान्य दिलेलं असेल असा चित्रपट दाखवा. शालेय मुलांना योग्य अशा पद्धतीचा चित्रपट दाखवावा, एवढी आपल्याला नम्र प्रार्थना आहे. आपल्याला विषय कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.